जॅग्वार सारखा आंतरराष्ट्रीय ऑटो ब्रँड टाटा मोटर्सच्या पंखाखाली घेणं हा रतन टाटांच्या द्रष्टेपणाचा एक नमुना आहे। भारतीय ऑटो क्षेत्राला प्रीमियम सेदानच्या बाजारपेठेत वेगळ्या उंचीवर नेणारा हा व्यवहार झाला तो 2008 मध्ये। पण त्यामागे कहाणी आहे फोर्ड कंपनीनं टाटा मोटर्सच्या आधी केलेल्या अपमानाची। रतन टाटांनी अपमानाची परतफेड केली ती फोर्ड कंपनीला 2.3 अब्ज अमेरिकन डॉलर रोख आणि एक रकमी देऊन। असं घाईघाईत नाही तर सविस्तर जाणून घेऊया जॅग्वार भारतात कशी आली याची ही कहाणी। रतन टाटांनीच पुढाकार घेऊन टाटा मोटर्सकडून पहिली पॅसेंजर हॅचबॅक कार बनवली। इंडियाची कार म्हणून तिचं नाव टाटांनी टाटा इंडिका ठेवलं। पण मारुती सुझुकी आणि हुंडाई मोटर्सच्या तुलनेत ही गाडी म्हणावी तशी चालली नाही। अखेर समूहाचे प्रमुख म्हणून रतन टाटा यांनी इंडिका कारचा कारभार आटोपता घेण्याचा निर्णय घेतला आणि मग 1999 मध्ये अमेरिकन आघाडीची कार मेकर कंपनी फोर्ड बरोबर बोलणी चालवली ती इंडिका विकण्यासाठी। 2 गट वाटाघाटींसाठी डेट्रॉइटमध्ये समोरासमोर बसले तेव्हा टाटांकडून खुद्द रतन टाटा तिथे उपस्थित होते। फोर्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला कार कशी बनवायची हेही माहीत नाही इथपासून ते बऱ्याच गोष्टी टाटांना सुनावल्या आणि उपकार म्हणून तुम्हाला विकायचीच असेल तर आम्ही तुमचा खरेदीचा प्रस्ताव स्वीकारू अशी भाषा केली। रतन टाटा खूपच दुखावले। वाटाघाटी फिसकटल्यानंतर ते अमेरिकेतून मात्र हल्ले नाहीत आणि हार मानतील तो टाटा कुठचा। त्यांनी अमेरिकन कार मेकरच्या भेटीगाठी घेतल्या, एक योजना पक्की केली आणि एका निर्धारासह ते भारतात परतले। आता त्यांना इंडिका विकायचीच नव्हती तर कारचा दर्जा आणि तंत्र सुधारायचं होतं। पेट्रोलच्या किमती भारतीयांना परवडणाऱ्या नव्हत्या आणि त्यातून भारतात बनणाऱ्या इंजिनाचा दर्जा यथातथाच होता हे रतन टाटांनी मान्य केलं आणि ती सुधारण्यावर लक्ष दिलं। इंडिका हळूहळू भारतात चांगले पाय रोवू लागली आणि इतक्यात रतन टाटा आणि टाटा मोटर्सच्या कहाणीत तो ट्विस्ट आला। तुम्हाला कार बनवता येत नाहीत असं म्हणणारी फोर्ड कंपनी तोपर्यंत आर्थिक अडचणीत आली होती। 2008 मध्ये अमेरिकन आर्थिक मंदीत फोर्डना त्यांच्याकडचे लँड रोव्हर आणि जॅग्वार हे प्रीमियम श्रेणीतले ब्रँड चालवणं शक्य होणार नव्हतं। त्यांनी ते विकायची तयारी चालवली आणि ही संधी रतन टाटांमधील उद्योजकानं साधण्याचं ठरवलं। 2008 मध्ये त्यांनी 2.3 अब्ज अमेरिकन डॉलर रोख मोजून लँड रोव्हरसह जॅग्वारचा ब्रँड विकत घेतला। रतन टाटा पुन्हा एकदा जातीनं हजर राहून बारकाईनं हा व्यवहार पाहत होते। जॅग्वार प्रीमियम ब्रँड असला तरी त्यातील त्रुटी ते समजून घेत होते। अमेरिकन डीलर यांना स्वतः भेटत होते आणि त्यांना या कारमध्ये काय सुधारणा हवी हे जाणून घेत होते। जेव्हा टाटांनी जॅग्वार खरेदी केली तेव्हा 2009 ते 2012 अशा 3 वर्षात कंपनीच्या जेमतेम 50,000 कार जगभरात विकल्या गेल्या होत्या। टाटा मोटर्सवरही या खरेदीचा ताण पडला होता, पण रतन टाटा यामुळे घाबरून गेले नाहीत। त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त जॅग्वारमध्ये करणाऱ्या बदलांवर होतं। जॅग्वार कंपनीच्या इंजिनात कुठलंही इनोव्हेशन मागच्या कित्येक वर्षात झालेलं नव्हतं। आधी फोर्ड यांनी टाटांना यावरूनच हिणवलं होतं, पण आता वेळ अपमान मानण्याची नव्हती, इंजिन सुधारण्याची होती। आणि जे फोर्डना जमलं नाही ते खरंच टाटांनी करून दाखवलं। ज्या गोष्टीसाठी फोर्डना 24 महिने लागत होते टाटांनी ते इंजिन 3 ते 4 महिन्यात सुधारलं आणि तिथून पुढे लक्झरी SUV आणि सेदान बाजारपेठेत टाटानं दमदार पाऊल टाकलं। रतन टाटांनी कंपनीकडे रोख पैसा राहील, लक्झरी असली तरी किंमत आटोक्यात राहील आणि ठराविक अंतरानं टाटा मोटर्सच्या नवीन कार बाजारात येत राहतील असं पाहिलं आणि ही रणनीती यशस्वी ठरल्याची शाबासकी अखेर फोर्ड कंपनीनंच दिली। प्रीमियम श्रेणीबरोबरच पॅसेंजर कार आणि ट्रकची टाटा मोटर्सची बाजारपेठही विस्तारत गेली आणि इलेक्ट्रिक गाड्यांमध्येही वेळेच्या आधी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरली। टाटा मोटर्सचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा सध्या 18 ते 20% वाढलाय। कंपनीचा महसूल 4.5 लाख कोटी रुपयांवर आहे आणि जवळजवळ 92,000 कर्मचारी टाटा मोटर्समध्ये काम करतात आणि हे सगळं शक्य झालं ते रतन टाटा यांच्या द्रष्टेपणामुळेच।
जॅग्वारची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणखी कुठल्या ब्रँडविषयी जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.